राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाड हे ठाण्याला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचं स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी म्हटलेलं आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहे। मनोज, आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याची जबाबदारी आता स्वराज्य संघटनेने देखील स्वीकारलेली आहे। दुसरीकडे आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी देखील म्हटलेलं आहे। अगदी बरोबर आहे। साधारणतः अर्ध्या तासापूर्वी जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या बेलॉट पियरचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसवरून ठाण्याकडे त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले असताना फ्रीवेच्या जवळचा जो हा रस्ता आहे त्या रस्त्यावर आले असताना 3 जण आले आणि छत्रपती शिवाजी महाराज की अशी घोषणा देत त्या गाडीवर हल्ला केलेला आहे आणि या ठिकाणी काचे जे आहेत ते पडल्याचं सुद्धा पाहायला मिळते। आणि त्यानंतर डोंगरी पोलीस असतील किंवा इतर मुंबई पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अतिरिक्त आयुक्त जे आहेत या विभागाचे ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते। त्याचबरोबर पोलीस उपायुक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। नेमका घटनास्थळावर येऊन कशा प्रकारे हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि परिसरामध्ये कुठे CCTV आहेत, हे हल्ला करणारे जे व्यक्ती आहेत ते नेमके कोण आहेत, या सगळ्याचा तपास करण्यासाठी पोलीस या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच या हल्ल्याची जबाबदारी स्वराज पक्षाच्या नेत्यांनी जरी स्वीकारलेली असली तरी हा हल्ला झाल्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होणार आहे। कारण जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे, विरोधी पक्षात आहेत आणि हा हल्ला होत असताना त्याच्यासोबतची जी सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था असते ती काय करत होती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे प्रश्न उपस्थित होणार आहेत। आणि आता पोलीस जे आहेत ते या हल्ला करणाऱ्यांना शोधत असल्याची माहिती मिळत आहे। यासाठी विशेष पोलीस पथक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। क्राईम ब्रँच असेल, त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या विविध शाखा ज्या आहेत त्याचे पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि नेमक्या या हल्लेखोरांनी हल्ला कशासाठी केलेला आहे ते कारण मात्र निश्चितच मनोज, त्यामुळे आता पोलीस तपासातून यातून आणखी काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।